सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. प्रणाली महेश आणि सगळ्यांच्याच घरी यार गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि अजून येत आहेत. बँजोचा आवाज चालू आहे म्हणजे गणपती बाप्पा अजून देखील येत आहेत. आमच्याकडे गणपती बाप्पा आहेत ना 1.5 दिवस किंवा 5 दिवसासाठी नाही येत, ते कायम स्वरूपी आमच्याबरोबर आहेत. कारण की आम्ही ना एक बाप्पाची मूर्ती आणली आहे आणि ती देवाळात बसवली आहे. कारण की विसर्जन वगैरे नाही करत, त्याची फक्त पूजा करतो. आणि मी काय रेडी झाली नाहीये, पूजा झाली माझी करून, नैवेद्य चालू आहे. सो आज मिळणार आहेत मोदक रे बाप्पा मोदक रे. मोदक पण बनतायत आणि कालपासूनचा उपवास आहे आणि आत्ता आम्ही लोक जेवणार आहोत. जेवण म्हणजे नैवेद्य दाखवलं की जेवू. हाय तर किती त्या भातडाळाची एवढी कदर कळते ना. आजच्या दिवशी तो भातडाळ इतका गोड लागतो भारी. सो सगळं चालू आहे. मी काय रेडी झाली नाही आहे, पूर्ण सिम्पल आहे. पण संध्याकाळी महेशच्या म्हणजे कझिन भाऊ आहे, त्यांच्याकडे गणपती येतो तर आपण त्यांच्याकडे जाणार आहोत. तर मी प्रॉपर असा फेस्टिवल लुक क्रिएट करी म्हणजे रेडी होईल. आता तर मी सिंपलच आहे. अब तो बहुत काम करना है, ऐसा ही रहना पड़ेगा. चलो संध्याकाळी भेटूया, बाय बाय. ॲक्च्युली डेकोरेशनचा माझा प्लॅन काय वेगळा होता, पण काही वेगळंच झालं आहे. मला ना छोटी येल्लोवाली शेवंतीची फुलं असतात ना, ती पाहिजे होती, जी मी बॅकग्राऊंडला पूर्ण लावायची. पण ती नाही मिळाली तर मी गोंडा लावती आणि गोंडा तो प्रॉपर स्टिक नाही होत आहे मागे. माझ्याकडे गजरे होते, त्याच्यानेच मी पूर्ण देवघर सजवलं आहे. तयार झाली मी एकदम सिंपल, नो तामझाम. पण ही साडी नेसण्याचा काहीच प्लॅन नव्हता. आजच्या दिवशी मी नेसण्यासाठी एक स्पेशली साडी बाय केली होती, पण फॉल लावायला मी दिली टेलरकडे, ही रिटर्न मी आणलीच नाही. हाऊ ग्रेट आय एम, है ना. काय नाही, जाऊया आता सिंपल रेडी, लगेच जाऊया दर्शनाला. अचानक आमचा प्लॅन झाला आणि आम्ही आता रत्नागिरीला निघालो आहे. एका तिकीटवर 2 पॅसेंजर. लेट होणार, ती लवकर टाइमवर नाही आहे. तुला सांगितलं मोठ्याने कॉल केलेला. हा मोटरमॅनने मला कॉल केलेला, मला बोलला की ट्रेन थोडी लेट आहे, तू आरामात जेवून ये. तर हे रेस्टॉरंट आहे ना, ह्याला तुम्ही बाहेरून बघाल ना, तर पूर्ण ना ट्रेनचं लुक आहे. ॲक्च्युली मला बाहेरून दाखवायला पाहिजे होतं. 11-16 आम्हाला वाटलं आता काय जास्त गर्दी नसणार, कारण की गणपती बाप्पाचं आगमन पण झालेलं आहे आणि 1.5 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन पण झालं आहे. पण जसं आपण विचार करतो तशी अर्धी दुनिया विचार करते की नंतर गेलं की गर्दी नाही मिळणार, आणि गर्दी आत्ता पण आहे. कोण आहे दीदी? कोण आहे? मी एक खोली ठेवलेला आहे जो बॅग घेऊन येतोय. फुल एअरपोर्ट आहे यार, मस्त गेलं यार स्टेशन रत्नागिरीचं. फुल एअरपोर्ट जो आम्हाला घ्यायला आलाय. पोचलो वहिनींच्या घरी. हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल प्रणाली महेश. आणि आता आम्ही आहोत कोकणात. ॲक्च्युली आम्ही आता ना वहिनींच्या माहेरी आलेलो आहे, आंबेशेतमध्ये. इकडनं जाणार आम्ही आमच्या गावाला आंबेरात, कारण की हे जवळ होतं तर आम्ही इथे आलो पहिला, कारण की इथे पण गणपती बाप्पा आलेत. तर त्यांचा नमस्कार करून आम्ही जाणार आंबेरात. स्टेट यू. कोकणातनं भारी वाटतं यार, खास करून गावाला. आणि आम्ही फर्स्ट टाइम गावाला मी आलेली गणपतीमध्ये, छान वाटतं. दुसरे 2 दिवस आम्ही इकडेच आहोत, तर तुम्हाला इकडचे ब्लॉग्स बघायला मिळतील. सो स्टे ट्यून आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. गरम खावणे नाश्त्याला, कोकणातलं जेवण कोकणामध्ये. हे वरती तेच आहे ना घर, ते काय वरती हे शिड्या आहेत ना, तिथून चला. मस्त छत्री पाहिजे, जास्त भिजू नको. मी पण भिजते तर ते काय भिज.
किती वर्षानंतर आला महेश? ऑलमोस्ट 6 इयर्स नंतर महेश आला त्या गावाला पुन्हा एकदा. नाही तर लहानपणी महेश तर खूप वेळा आलाय गावाला. इकडे असायचा हर वेकेशन मध्ये महेश गावाला त्याच्या खूप साऱ्या मेमरीज आहेत. हळू चाल. हळू या. दिसतंय हे आमचं घर आहे. हे काकांचं घर आहे वरती आणि हे आमचं घर आहे. आणि त्या लोकांना माहित पण नाही की आम्ही लोक येतोय. सरप्राईज. कोण कोण आहे? घर आहे फक्त देवघर आहे जिकडे देव गणपती बाप्पा विराजमान होतात. आणि ते मेन दुसरं घर आहे जिथे सगळे लोक राहतो. तिकडे पण गणपती बाप्पा येतात. पूर्ण जंगल आहे. नारळाची झाड आहे. पूर्ण नदी आहे ना इथपर्यंत वरपर्यंत भरली होती. आता थोडी खाली झाली. मस्त सकाळचा नाश्ता वगैरे करून झालेला आहे आणि मस्त तयारी करून चाललो आहे. आता आम्ही आत्ते भाऊ आहे महेशचा त्यांच्याकडे चाललो आहे. त्यांच्याकडे पण गणपती बाप्पा विराजमान होतात. तर त्यांना माहिती नाही की आम्ही लोक रत्नागिरीला आलो आहे. कारण की महेश जॉबला एवढा इम्पॉर्टन्स आहे तो कधीच कुठे जात नाही. आणि किती वर्षानंतर तो पहिल्यांदा गणपतीला गावाला आलाय. तर त्यांना माहिती नाही आम्ही लोक आलो आणि त्यांना सरप्राईज द्यायला आम्ही त्यांच्या घरी चाललोय. तर मी महेश काकी आणि वहिनी आम्ही चौघी पण चाललो त्यांच्या घरी. सो लेट्स सी त्यांचे रिॲक्शन ॲक्च्युली ते काय असतात. दादा प्रचंड खुश होणार आहे. खास करून महेश त्याच्या घरी येणार आहे की महेश जात नाही कुठे आणि गावखेडी म्हणजे त्याच्या गावाला चाललाय. तर मेन तर त्याच्यामध्ये त्याला खूप खुशी असणार आहे. आम्ही लोकांनी सांगितलं नाही आहे पण मला असं वाटतंय आमच्या घरून कोणीतरी कॉल केला असावा. आईने वगैरे किंवा बाबांनी फोन केला असेल तर सांगितलं असणार की आम्ही इथे आलोय म्हणून. हा घेतली मस्त वाटतो ना हा रोड. वा बाजूला नदी इथे पूर्ण जंगल झाडं आणि असं मस्त रोड छान बनवलाय. कोकणातले रोड खरंच खूप चांगले बनवले आहेत. छान वाटते तिकडचं क्लायमेट. सगळे गणपतीला ते आरती करायला पूर्ण वाडी घरी येते. मी काल व्हिडिओ बनवत होती पण नाही बनवला कारण की मला चांगलं वाटत नव्हतं की आज सगळे लोक आरती करतात. मी त्याच्यामध्ये व्हिडिओ बनवू तर मी नाही बनवला. पण मी ट्राय करेन आज आले ना त्या व्हिडिओ बनवून. पूर्ण वाडीतले लोक घरी आलेले आणि आरती करत होते. इकडे पूर्ण ना नारळाची झाड आहे. मध्ये गवत सगळं केलेलं आहे. हे गवत आहे महेश काय लावलं आहे? अरे येड्या चिपकवलेलं नाही म्हणजे भात बीत लावतात ना तसं काय आहे काय काहीतरी करतात बघ तिकडे लोक. तिकडे उघड उलटा उघडतोय. दादाला पहिलाच माहित पडलेलं आम्ही लोक येतोय ते. काय पाऊस केवढा आत्या आहे ती आत्या.
आलेत ना पूजा करायला, मग नवीन आहेत ते, त्यांना माहिती नाही अजून म्हणून हसतात ते. आणि मोठा भटजी आला त्यांना शिकवायला. देवघराची झाली पूजा. आता कुठे? आता वरच्या घरी पिंपळाजवळ. हाय बाय. आवडलं ना आता? हो हो मस्त. ए थांब थांब मी पुढे जाते. काकाला सुट्टी होती, काकीला सुट्टी नाही. हा मला सुट्टी नाही. हा शाण्या खोटाड्या. पहिला बोलला की नाही ना 2 दिवस जायचं. हा गोव्यावरनं जस्ट आता आलाय. महेश गोव्याची तिकीट कधी काढली? गोव्याला चाललाय की गोव्यावरनं आलाय? हा महेश सगळीकडे फिरून झालेलं. आता मुंबई गाठायचे सगळे. हे ना स्टेशन खरंच पुणे एअरपोर्ट लुक दिले मस्त, सगळे छान बनवलेत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.